हॅलो स्टुडंट, स्पेक्ट्रम अकॅडमी यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे. तर आपण पाहतोय वेव्ज मोशन या चॅप्टर आणि वेव्ज मोशन चॅप्टरमध्ये ॲज युजल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वेव्हचं जे इक्वेशन असतं त्याला फार महत्त्व असतं आणि त्याच्याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवलेला याच्या अगोदरच्या लेक्चर्सवर आणि त्यामध्ये आपण डिटेलमध्ये पाहिलं की हे वेव्ह इक्वेशन असतं कसं. आता ज्यावेळेस आपलं जे मोशन आहे वेव्ह मोशन, ज्यावेळेस त्या वेव्ह मोशनचा रिझन वेव्ह मोशन होण्याचं जे रिझन समजा हे असेल सिम्पल हार्मोनिक मोशन, काय असेल सिम्पल हार्मोनिक मोशन असे जे म्हणतो आपण त्याला, त्यावेळेस जी आपली वेव्ह असते ती वेव्ह आपली अशी वेव्ह असते आणि या वेव्हला आपण सायनोसायडल वेव्ह म्हणतो. याचं कारण पण आहे कारण ही वेव्ह साईन वेव्ह असते, सायनोसायडल वेव्ह किंवा साईन वेव्ह. आणि साईन वेव्हचा अर्थ काय, त्यामध्ये त्या वेव्हचं इक्वेशन असतं वाय. आपल्याला माहिती आहे वाय कोणाचं फंक्शन असतं एक्स आणि टी म्हणजे टाईम आणि स्पेसचं फंक्शन असतं आणि त्यावेळेस आपण त्याला लिहित होतो एफ ऑफ एक्स कॉमा टी. पण आता आपल्याला जी वेव्ह आहे ती सिम्पल हार्मोनिक मोशन्समुळे क्रिएट होते आणि या ठिकाणी सिम्पल पार्टिकलच्या वेव्हमध्ये जे पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकलचं मोशन सिम्पल हार्मोनिक मोशन असणार आहे. त्यामुळे आपण वेव्हचं इक्वेशन आपण लिहू शकतो वाय इज इक्वल टू कॅपिटल ए साइन ओमेगा टी प्लस ऑर मायनस के एक्स प्लस ऑर मायनस फाय. किंवा सेकंड लिहू शकतो आपण, ह्याला आपण या ठिकाणी सेकंड लिहू शकतो वाय ऑरमध्ये वाय इक्वल टू ए कॉस ओमेगा टी प्लस ऑर मायनस के एक्स प्लस ऑर मायनस फाय. बस आता हे दोन इक्वेशन जर आपल्याला व्यवस्थित समजले तर आपला प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर होऊन जाते. हे इक्वेशन नेमके काय असतात. आता हे जे इक्वेशन दाखवतं ते आपल्याकडे असं आहे, हे सायनोसायडल वेव्ह आपली साईन वेव्ह. ऑब्वियसली या ठिकाणी हा वाय असणार आहे, हे इथपर्यंत आपली व्हॅल्यू ए जे ॲम्प्लिट्यूड म्हणतो या ठिकाणी एला काय म्हणतो असतो आपण ॲम्प्लिट्यूड. ओके. हा ओमेगा जो आहे ती ओमेगा असते फ्रिक्वेन्सी कशाची आपल्या आसोलेशनची फ्रिक्वेन्सी, ते व्हायब्रेशन्सवाले जे आसोलेशन्सवाले त्याची एक नॉर्मल फ्रिक्वेन्सी असते जनरली. अँग्युलर व्हेलॉसिटी किंवा अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणत असतो त्याला 2π एफच्या फॉर्ममध्ये लिहित असतो आपण जनरली. त्यास कधी या ठिकाणी ओमेगाला आपण जनरली सर्क्युलर मोशनमध्ये रोटेशनल मोशनमध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणत असतो आणि या ठिकाणी अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणत असतो. फरक एवढाच की या ठिकाणी फ्रिक्वेन्सीला 2π मल्टिप्लाय करत असतो. मिनिंग तोच आहे, फक्त त्याचं प्रोनाऊन्सिएशन किंवा आपण त्यांना म्हणतो वेळेस या ठिकाणी अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणत असतो जनरली. ठीक आहे. आणि या ठिकाणी के म्हणजे हा एक कॉन्स्टंट आहे जो की याला आपण पाहणार आहोत. समजा आपण याच्यामधले प्रत्येक फॅक्टरबद्दल पाहूयात की नेमकं काय असतं. आपण 2 मिनिटं यासाठी तर आपण पाहूत की या ठिकाणी ओमेगा काय असतं. ओमेगा इज इक्वल टू अँग्युलर फ्रिक्वेन्सी, त्याला 2π एफ घेतो आणि ॲक्च्युली एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे आणि ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणत असतो आपण. त्याच आपण लिहू शकतो 2π/t असे अनेक ऑप्शन्स आहेत आणि त्यामुळे आपल्या इक्वेशनमध्ये काय बदलू शकतो तर त्यामुळे आपल्या इक्वेशनमध्ये नंबर 1 बदल वाय इक्वल टू ए साइन ओमेगा टी. आपण या ठिकाणी ओमेगा टीच्या ओमेगाचा 2π स्मॉल टी बाय कॅपिटल टी प्लस ऑर मायनस के एक्स प्लस ऑर मायनस फाय. आपण याच्यावर एक स्पेशल व्हिडिओज बनवणार आहोत. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे याचे फॉर्म्युलेज कसे बनतात, वेगळे फॉर्मॅट कसे बनतात आणि त्या वेगळ्या फॉर्मॅटचा मिनिंग सेम असतो पण त्याच्यामध्ये ते कशानुसार त्याचं कन्व्हिनियन्स ती कशी असते आपल्याला वापरण्यासाठी ते पाहणार होतो आपण. त्या ठिकाणी आपलं ओमेगा इज इक्वल टू घेत असतो आणि आपल्याकडे के इक्वल टू आपण घेतो. के इक्वल टू असतो 2π/λ. तर जनरली आपल्याला माहिती असतं त्याला जर आपण असं लिहू शकतो 1/λ इंटू 2π. त्या 1/λ आपण म्हणत असतो वेव्ह नंबर. मग हा वेव्ह नंबर आहे तर हा 2π या ठिकाणी ॲड झाल्यामुळं के जो आपला असतो तो असतो अँग्युलर वेव्ह नंबर. लक्षात. तर आपला अँग्युलर वेव्ह नंबर आपण घेत असतो आणि फरक आहे दोघांमध्ये. तर आपल्याला कळालं की नेमकं अँग्युलर वेव्ह नंबर याला म्हणत असतो 2π घेऊन नंतर. ठीक आहे. आपण हे पाहिलं की नेमकं काय असतं. आता या ठिकाणी कॉस साईनमध्ये काय फरक असतो. आता हे झाला आपला ओमेगा कळाला. टी म्हणजे जनरल टाईम असतो जो आपला टाईम स्टार्ट फ्रॉम 0 आपण घेतो किंवा कुठून स्टार्ट होत असेल तर आपण हा टी म्हणजे स्टार्ट फ्रॉम 0 घेत असतो आपण. हा एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑफ वेव्ह ऑब्व्हियसली आणि फाय म्हणजे इनिशियल फेज असते. इनिशियल फेज म्हणजे कसं, आता समजा फॉर एक्झाम्पल आपण एखादी वेव्ह आहे आपली, ही वेव्ह जर साईन वेव्ह असेल, आपण फॉर एक्झाम्पल ही जर वेव्ह अशी घेत असताल आपण, ही आपण वेव्ह जर अशी घेतलेली तर या वेव्हसाठी हा फाय काय असतो, फाय इक्वल टू 0 असतो कारण इनिशियल फेज काय आहे 0 आहे. समजा ही आपली वेव्ह जर स्टार्ट इथून होत असते या ठिकाणी ही अशी वेव्ह अशी असते
असं काहीतरी असते समजा, ठीक आहे. आणि इथपर्यंत होतं आपण, ठीक आहे. चालतं की आपली ही वेव जी आहे ती अशी आपण इथपर्यंत घेतलेली आहे, ठीक आहे. तर या वेवचा स्टार्टिंग 0 नाही आहे, हा इतका फेज आपण असतो आणि या फेजला π/2 फेज असतो. म्हणजे हा इनिशियल फेज किती असणार आहे त्या ठिकाणी π/2, म्हणजे त्यावेळेस असतं या ठिकाणी स्टार्ट होतो वेळेस लक्षात, त्यावेळेस ही आपला चेंज होत असतो. आपण त्याला हा फेज घेत असतो, इनिशियल फेज. आपल्या ज्या वेवचा जो इनिशियल सुरुवातीचा फेज असतो तो हा फाय दाखवत असतो. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी लिहू शकतो फाय म्हणजे काय असणार, इनिशियल फेज. आणि हे म्हणजे ॲम्प्लिट्यूड आपल्या सगळ्यांना माहिती, ही जी हाईट असते ते ॲम्प्लिट्यूड किंवा पार्टिकल आसोलेट होईल त्या पार्टिकलचे ॲम्प्लिट्यूड. आता यामध्ये जर आपण पाहिलं त्याच्यामध्ये आपल्याकडे कुठकुठले फॅक्टर्स आहेत. पहिलं, ही ॲम्प्लिट्यूड कोणाची असते, ऑब्व्हियसली वेवची पण असते आणि आसोलेशनची पण असते. ही फ्रिक्वेन्सी कोणाची असते, वेवची पण असते आणि आसोलेशनची पण असते. हा इनिशियल फेज कोणाचा असतो, वेवचा पण असतो आणि आसोलेशनचा पण असतो. पण हा एक फॅक्टर या ठिकाणी एक्स्ट्रा ॲड होतोय आणि तो आपल्या वेव इक्वेशनपेक्षा थोडा वेगळा आहे. आसोलेशनच्या इक्वेशनपेक्षा, आसोलेशनच्या इक्वेशन आपण लिहिलं ते sin ωt ±φ असं लिहिलं असतं आसोलेशनमधलं इक्वेशन. कारण आसोलेशनमध्ये विथ रिस्पेक्ट टू टाईम पाहत असतो, एक्स डायरेक्शनमध्ये किंवा वाय डायरेक्शनमध्ये आपलं आसोलेशन्स मूव्ह होत नसतं, ते एकाच वाय डायरेक्शनमध्येच व्हायब्रेट होत असतं किंवा मूव्ह होत नाही. व्हायब्रेट होणं म्हणजे ॲसोलेट होतं एकाच ठिकाणी, तो ट्रॅव्हलिंग करत नाही, डिस्टन्स ट्रॅव्हल करत नाही. त्यामुळे हे इक्वेशन आपण घेत असतो. तर आपल्याकडे सध्या हे 2 इक्वेशन्स आहेत. या ठिकाणी जे एक इक्वेशन आपलं काय, y = a sin ωt ±kx ±φ. तर आपण प्रत्येक फॅक्टर पाहिला, ॲम्प्लिट्यूड हा साईन फंक्शन, ωt ±kx ±φ आणि कॉस वेव आपली. ॲक्च्युली जे साईन वेव म्हणते त्याचा अर्थ हे पण कॉस आणि साईन कन्सेप्ट एकच असते. कारण जेव्हा आपला फाय काय म्हणतो π/2 असतो आणि जेव्हा फाय π/2 असेल त्यावेळेस मग आपला काय होणार, हे इक्वेशन असं हे याच्या मिनिंगमध्ये येणार, कन्वर्ट होणार. म्हणजे साईनचा काय होणार, म्हणजे y = a sin ωt ±kx. सॉरी, या ठिकाणी साईनच्या ठिकाणी काय येणार, कॉस येणार. कारण या ठिकाणी फाय किती आहे, π/2. आपण ते पाहतो sin π/2 - θ म्हणजे काय असतं, sin π/2 - θ cos θ जे आपण घेत असतो त्या प्रकारे जे आहे ते आपण वापरत असतो. इनिशियल फेज प्लस असेल तर प्लस sin cos θ असं घेत असतो आपण, त्या प्रकारे असतं. आता वेव्हजमध्ये काय असतं, या वेव्ह इक्वेशनला आता हे वेव्ह इक्वेशन वापरलं किंवा हे वापरलं, दोन्हीचा मिनिंग काय असतो, सेम असतो. आणि आपण जनरली याच इक्वेशनला प्रेफर करत असतो. पण तुम्हाला ज्यावेळेस प्रॉब्लेम येतात त्यावेळेस या फॉर्मॅटमध्ये पण प्रॉब्लेम्स येऊ शकतात, फॉर्म्युले येऊ शकतात. आता तर या ठिकाणी जर पाहिलं आपण व्यवस्थित तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे ω काय असतं आपल्याकडे 2π/t, आत्ताच पाहिलं आपण. आणि जे आपल्याकडे k असतं आपल्याकडे 2π/λ. आणि जनरली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह इक्वल टू काय असतं, वेव्हची व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो कोएफिशियंट ऑफ टी डिवायडेड बाय कोएफिशियंट ऑफ के. तर कोएफिशियंट ऑफ टीचा कोएफिशियंट काय आपल्याकडे ओमेगा डिवाइड बाय याचा एक्सचा कोएफिशियंट काय आपल्याकडे के. ओमेगाची व्हॅल्यू 2π/T डिवाइड बाय याची व्हॅल्यू 2π/λ. 2π गेट कॅन्सल, याची व्हॅल्यू असणार λ/t. आणि 1/Tलाच आपण या ठिकाणी काय घेऊ शकतो, v = λ × f. यालाच v = n λ म्हणून काही ठिकाणी वापरतो आपण. यालाच c = n λ आपण वापरत असतो. न्यू या ठिकाणी फ्रिक्वेन्सीला न्यू पण वापरलेली, न्यू लॅम्बडा. लक्षात असे अनेक वेगळे फॉर्मॅट वापरत असतो. पण याचा अर्थ लक्षात ठेवा, याला आपण म्हणत असतो व्हेलॉसिटी इक्वल टू वेवलेंथ इंटू फ्रिक्वेन्सी. हे आपला जनरल फॉर्म्युला, आपण मॅक्झिमम वेळेस हा फॉर्म्युला वापरत असतो. आता प्रश्न कसा आहे, ठीक आहे. तर यानंतर आपण पाहतो की या वेव्ह इक्वेशनचं परत एक आहे की समजा वेव्ह इक्वेशन आपण काढतो. समजा आपण याला जर कन्सिडर केलं, आपण फाय या ठिकाणी जर कन्सिडर नाही केला, नेमकं काय होतं पाहत आपण. समजा हे जनरल वेव्ह इक्वेशन घेतलं आपण, याच्यासाठी लागू होतो ज्यावेळेस आपला फाय काय असतो 0 असेल त्यावेळेस, ठीक आहे. आता हे साईन आहे, हे ॲम्प्लिट्यूड आहे. आता नेमका फरक काय होतं पाहत, समजा आपण याला प्लस इक्वेशन असेल, या ठिकाणी मायनस नाही आहे, याचा अर्थ आपली वेव्ह ही एक्स डायरेक्शन आहे आणि हे काय आहे निगेटिव्ह एक्स डायरेक्शन आहे. तर या ठिकाणी जर पॉझिटिव्ह असेल तर आपली वेव्ह निगेटिव्ह एक्स डायरेक्शनला आहे. म्हणजे वेव्ह या डायरेक्शनमधून अशी वेव्ह येते
आणि इकडे जाते, वेव्ह या डायरेक्शनला मूव्ह होते. जर या ठिकाणी मायनस असतं तर वेव्ह इकडून स्टार्ट होते आणि इकडे एंड होते. म्हणजे जर या ठिकाणी प्लस असेल तर निगेटिव्ह एक्स डायरेक्शनला आणि मायनस असेल तर पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला, हे आपलं डिनोट करत असतं. आपल्या याची व्हॅल्यू तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना, आपल्या ओमेगा टी प्लस मायनस कधी होऊ शकत नाही आहे, तो बदलत नाही, फिक्स असतो. आणि या ठिकाणी आपण जर काय केलं, या ठिकाणी प्लस और मायनस फाय जो घेतला तर प्लस और मायनस फाय काय करत असतो, आपली वेव्ह शिफ्ट करत असतो. हा प्लस फाय घेतला तर फाय काय करतो, पाय 0 असेल ते वेव्ह असते. पाय जर काय केला, पाय जर ठेवला फाय फेज डिफरन्स असेल तर वेव्ह अशी बनते आपली वेव्ह. लक्षात, हा जर फाय आपला काय ठेवला, π/2 ठेवला तर वेव्ह इथून स्टार्ट होऊन बनू शकते, इथून स्टार्ट होणारी किंवा परत इथून स्टार्ट होणारी. म्हणजे आपल्या ह्या फेज डिफरन्सवर बाकी सगळं काय अवलंबून असतं. आपण हे पाहतच असतो वेव्ह प्रकारे. ठीक आहे, आता हे झालं आपल्याकडे वेव्हज बद्दल आपण पाहिलं की वेव्ह नेमकं वेव्ह साईन वेव्ह कशी असते, साईन वेव्हचं इक्वेशन पाहिलं आपण. परत आलो y = आपण पाहिलं काय, ए साईन ओमेगा टी प्लस और मायनस kx और प्लस और मायनस फाय. आता आपलं जे काही आसोलेशन्स होणार आहेत, या आसोलेशनमध्ये महत्त्वाची गोष्ट काय, आपण पाहिलं की कुठल्या वेव्हचं इक्वेशन आपण लिहितो, ∂y/∂t याचा जर व्हॅल्यू काढली आपण, आपल्याला माहिती आहे ∂y/∂t म्हणजे काय असणार आहे. y म्हणजे आपण जी वेव्ह आपली असणार आहे अशा ठिकाणी, ही वेव्ह आहे आपल्याकडे आणि वेव्ह म्हणजे हे y असणार आहे. त्या पार्टिकलचं आसोलेशन y डायरेक्शनला व्हायले, म्हणजे आपला ∂y/∂t म्हणजे काय देणार, व्हेलॉसिटी देणार. पण कोणाची व्हेलॉसिटी, ऑफ दॅट पार्टिकल, यालाच म्हणू शकतो पार्टिकल व्हेलॉसिटी, पार्टिकल व्हेलॉसिटी VP म्हणून. तर पार्टिकल व्हेलॉसिटी इक्वल काय असणार आपल्याला, जर तुम्ही याला डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू टाईम तर ए ॲज इट इज राहणार. हा ओमेगा टीचा ओमेगा बाहेर येणार, साईनचा काय असतो कॉस आणि बाकी ॲज इट इज काय ओमेगा टी प्लस और मायनस kx प्लस और मायनस फाय. म्हणजे आपल्याला या ठिकाणी पाहू शकता, म्हणजे आपली VPची व्हॅल्यू, VP म्हणजे काय, पार्टिकल व्हेलॉसिटीची व्हॅल्यू एकतर ओमेगा ते मायनस ए ओमेगा यांच्या दरम्यान असते. म्हणजे आपण ज्यावेळेस जर या ठिकाणी घेतलं तर या ठिकाणी ए ओमेगा आणि या ठिकाणी काय घेतलं मायनस ए ओमेगा यांच्यामध्ये ॲसोलेट होत असते व्हॅल्यू. कारण हे कॉस फंक्शन आहे आणि आपली व्हॅल्यू काय होते असते ॲसी ए ओमेगा आणि मायनस ए ओमेगा. जर याच्याबद्दल पाहिजे असेल तर आसोलेशन्स चॅप्टरमध्ये आपण याच्याबद्दल डिटेलमध्ये पाहिलं आहे, कारण हा आसोलेशनचा कन्सेप्ट आहे. आणि तेच जर आपण याला डबल डेरिव्हेटिव्ह घेतला, ∂y/∂t² जर घेतला आपण तर त्याला झाला ॲक्सेलरेशन असणार आहे. काय असणार आहे, ॲक्सेलरेशन ऑफ पार्टिकल. कोणाचं असतं, पार्टिकल. म्हणजे पार्टिकलचं ॲक्सेलरेशन असेल, परत याचा डेरिव्हेटिव्ह घेतला a × ω², कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येणार मायनस साईन ओमेगा टी प्लस और मायनस kx प्लस और मायनस फाय. यावेळेस जे चेंज असणार आहे ते आसोलेशनचा चेंज. हा कोणाचा होता, व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल आणि आसोलेशन ऑफ पार्टिकल, त्याचा चेंज असणार आहे a ω², ते कुठपर्यंत असू शकतो आपल्याकडे मायनस ए ω² यांच्या दरम्यान याचं व्हेरिएशन होत जाणार आसोलेशनचं, पार्टिकलच्या आसोलेशन जे ॲक्सिलेशन असणार आहे, पार्टिकलचं ॲक्सेलरेशन जे असणार आहे, ॲक्सिलेशन ऑफ पार्टिकल आणि पार्टिकलच्या ॲक्सिलेशनची व्हॅल्यू ए ω² आणि प्लस और मायनस ए ω² दरम्यान व्हेरी होत असते. जेव्हा आपण वेव्हजबद्दल बोलतो तर हा एक एक्स्ट्रा फॅक्टर आहे, हा kx, आणि kx मुळे ते वेव्ह इक्वेशन बनतं. आणि kx जर नसेल तर याला वेव्ह इक्वेशन म्हणता येणार नाही. समजा आपण याला kx जर कॅन्सल केलं या ठिकाणी फक्त फाय जर घेतलं तर इट इज नॉट अ वेव्ह इक्वेशन, बिकॉज इट विल नॉट सॅटिस्फाय द कंडिशन. आणि या ठिकाणची कंडिशन काय असते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण कंडिशन काय घेतली होती. या ठिकाणची कंडिशन आपण घेतली, ही कंडिशन असते आपल्याकडे ∂y/∂t इक्वल टू आपल्याकडे काय असतं k × ∂y/∂x आणि या ठिकाणी k म्हणजेच काय असतं v². ही जर कंडिशन या ठिकाणी उभी करत असेल हा तर हे इक्वेशन असतं. पण हे इक्वेशन काय करत नाही, कंडिशन उभी करत नाही. तर पाहूत आपण याचं कंडिशन उभी करण्यासाठी, कारण याचा डेरिव्हेटिव्ह जर घेतला विथ रिस्पेक्ट टू ∂y/∂t काढू, त्याचा ∂y/∂t इक्वल टू काय असणार ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस और मायनस फाय आणि ∂y/∂x जर काढला याचा तो काय येतो 0 येतो. आणि असं तर शक्य नाही, ∂y/∂t ची व्हॅल्यू एवढी आहे आणि इक्वल टू 0k, हे इट विल नॉट बी इक्वल, दोन्ही बोथ साइड नॉट इक्वल, सो दॅट दिस इक्वेशन विल नॉट सॅटिस्फाय द कंडिशन फॉर वेव्ह मोशन. वेव्ह मोशनसाठी हे इक्वेशन आपली कंडिशन कुठल्या प्रकारची सॅटिस्फाय करत नाही आहे. ठीक आहे, आता इथं आपण पाहिलं या कन्सेप्ट कशा आहेत क्लिअरली.
ठीक आहे. तर आपण या ठिकाणी पाहूयात साईन वेव्हबद्दल काय असतं आणि हे वेव्ह इक्वेशन या दोन्ही कन्सेप्ट आपण पाहिल्यात. या ठिकाणी आपण थांबूयात. नेक्स्ट लेक्चर्समध्ये आपण पाहूयात की साईन वेव्हचे डबली पिरियडिक जी आपली वेव्ह आहे ही वेव्ह आपली डबली पिरियडिक असते इन द स्पेस आणि इन टाईम. म्हणजे साईन वेव्ह आपण 2 टाईप्समध्ये लिहित असतो, एक टाईमच्या फॉर्ममध्ये आणि एक स्पेसच्या फॉर्ममध्ये. दोन्ही फॉर्ममध्ये आपण कशी लिहितात त्यांच्यामध्ये डिटेलमध्ये डिस्कशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात. थँक्यू.